shadows creep, whispers of the city, secrets they keep. Underneath the street lamp steady burn. Life's a game of dice, wait in your turn. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. स्वागत करतो तुमच्या नव्या आणि कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल मी आता व्लॉग का करतोय. कपडे बघून तर तुम्ही अंदाज लावलाच असेल तर मी व्लॉग का करतोय. येस, तर आज मी चाललोय माझ्या गावी गणपती आगमनासाठी आणि उद्या ॲक्च्युली गणपती आगमन आहेत. मी आदल्या दिवशी निघतोय. प्लॅन असा आहे की आता मी इकडून जॉबला जाईन. जॉबवरून संध्याकाळची माझी बस आहे करीबन 9-9:30 वाजता डोंबिवलीवरून आणि मला संगमेश्वरला जायचं आहे. बुकिंग वगैरे सगळं झालेलं आहे, तिकीट्स पण आलेले आहेत, पॅकिंग पण झालेली आहे. काय बघा बॅग, एवढीच बॅग आहे कारण की बाकी सगळं जे आहे ते माझ्या ताईने अगोदरच नेलेलं आहे. आणि येस, तर हा प्लॅन आहे माझा लॉंग कंटेंट शूट करण्याचा. ट्राय असेल की मी काय काय कॅप्चर करू शकतो डेली, म्हणजे बेसिकली जे मी ट्राय करेन. म्हणजे आपलं परंपरा, म्हणजे गावाच्या परंपरा कशा असतात त्या कोकणातल्या फॉलो करेन. आणि त्याच्यासोबत माझा प्लॅन आहे की मी एक शॉर्ट, म्हणजे जसं आपण बोलतो यावेळेस की रील खूप ट्रेंड चाललेले आहेत, तर रील पण शूट करायचा. तर रीलमध्ये 2-3 अशा आयडिया आहेत, कॉन्सेप्ट आहेत की मी अशा रील शूट करेन. आणि ते जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर इकडे मी नाव लिहिलेलं आहे बघा माझं इंस्टा आयडीचं. तुम्ही जा पटकन, लिंकमध्ये पण ठेवलेलं आहे, जाऊन फॉलो करा. आणि नक्कीच तुम्हाला रील कशा वाटतील किंवा हा लॉंग फॉर्मॅट कसा वाटेल ते नक्कीच मला सांगा. कारण की तुम्हाला माहिती आहे की मला हे सगळं लाईक केल्यानंतर मला प्रोत्साहन भेटतं अजून एक नवीन व्हिडिओ बनवायसाठी. आणि यू नो वॉट, आय डोंट मेक व्लॉग्स, आय मेक मेमरीज. बाय. तर निघण्याआधी थोडंसं चेकअप, आपण मिडल क्लास फॅमिली चेकअप करतोच. फ्रीज चालू ठेवायला सांगितलं मम्मीने, कपाट बंद ठेवायला सांगितले, बंद म्हणजे बंदच आहेत, बंद केलेत. गॅस पण बंद ठेवायला सांगितलं, गॅस बंद केला. इन्व्हर्टर चालू ठेवला आहे, लाईट पण बंद केली, पंखा बंद आहे, पाण्याच्या टाक्या पण बंद केले सगळे. सगळं बरोबर ठेवलं आहे, स्त्री मारला, हे बंद आहे, बाकी सगळं बंद. बॅग घ्या, लाईट, एक चावी घ्यायची आहे ती की माझ्या बहिणीला द्यायची आहे. 2 चावी होत्या, दुसरी चावी कुठे आहे? एक चावी, दुसरी चावी घेतो मी आणि लगेचच बंद करतो सगळं. चला बाय. तर अशा प्रकारे आता मी निघालो आहे घरी, म्हणजे गावाला. संध्याकाळी 7-7:30 वाजलेत. मी डोंबिवलीमध्ये आहे. सगळं सामान वगैरे, हार, बॅग बीग सगळं घेतलेलं आहे. आता गर्दी वाटते मला, ट्रॅफिक पण आहे. आता बघू कसं काय होतं ते, पण फन असेल. आणि लवकर, आणि मेन म्हणजे माझा आता उपवास पण आहे आणि उपवासाचा पहिली सोडायचं आहे मला. सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. पटकन काहीतरी खातो हॉटेल बघून. Stacks taller than the skyline, touch the clouds. Chain so heavy, neck dripping, make it loud. VIP velvet ropes, living life so wild. Pockets looking pregnant, my money birthed a child. Lit like a chandelier, vibe too insane. Big bottles popping, drown in the champagne. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन नाही तो जो व्लॉग आहे. पण सकाळ झाले, मी आता सकाळी पोचलो आहे. मागचं वातावरण तुम्ही बघू शकता. आणि येस, इट इज ऑफिशियली द डे 1 ऑफ माय गणपती व्लॉग सिरीज. आता जातो, फटाफट फ्रेश होतो. बसमध्ये एवढं काही दाखवण्यासारखं नव्हतं. मी जाऊन डायरेक्टली लांब लेट झालो होतो सीटवरती. फटाफट म्हणजे असं एकदम थकलो पण होतो, जेवलो पण होतो, काय खाल्लं नव्हतं, तर झोपलो. आणि काय दाखवण्यासारखं रात्रीचा प्रवास काय दाखवणार. आत्तापासून तुम्ही बघा नवीन एपिसोड्स आणि त्याच्यासाठी कंटिन्यू करा. तर अशा प्रकारे रेडी झालो आहे आणि आता चाललो आहे दुर्वा आणायला. ऑफकोर्स डे 1 आहे, तर आपल्याला सकाळ उठून पटापट जाऊन सगळ्यांच्या अगोदर लाईन लावून दुर्वा वेचून हार बनवून पूजा करायची असते. हा नंबर लागलेला असतो. आणि आता आलोच आहे तर लगेच फ्रेशनअप होऊन येतो. आणि हा आमच्या इकडे बोलतात पर्या, तुमच्याकडे कदाचित वहाळ बोलत असतील. तिथे आम्ही कपडे धुतो, एन्जॉयमेंट करतो, थोडीशी मासे पण पकडतो, किरव्या पकडतो. हा एक कंटेंट वेगळा असेल, मी आणीन. अँड आता छत्री घेतलेली आहे. पाऊस वगैरेचे वातावरण दिसत आहेत, ऑफकोर्स पाऊस असणारच. आणि ही जी तुम्हाला फुलं दिसत आहेत नाही बघा, ही बघा, ही दाखवतो, दिसेल तुम्हाला. याला आम्ही तिरडा बोलतो. आपण देवाला आम्ही फुलं म्हणून देतो. हा नंतर काढेल. पहिले तर जातो दुर्वा आणायला.
दुर्वा वेचायला म्हणजे. आणि दुर्वा वेचायला तुम्हाला ग्राउंड दाखवतो. आमचं ग्राउंड म्हणजे मळी आम्ही म्हणतो त्याला. बघा आता हे जेवढं हे जेवढं ग्रीनरी दिसतंय ना त्यात तुम्हाला दुर्वा वेचवून त्यांना निवडून बरोबर प्रॉपर त्याचं असं एक सेट 21चा एक सेट म्हणजे असे मला 21 सेट बनवायचे आहेत जेणेकरून पूर्ण 21चा हार होईल. आणि तुम्हाला माहिती असेल गणपतीला आपण 21चाच हार देतो किंवा 11 देतो. मी प्रेफर करतो 11चा. आता ह्यातून कसं काय पटापट दुर्वा काढूया. लवकरच आपली नेक्स्ट फ्रेमची सुरुवात करूया. टाइम लॅप्स एन्जॉय करा. तर अशा प्रकारे टाइमलॅप्स एन्जॉय केलाच असेल तुम्ही. आणि खूप ऑलमोस्ट 2 तास लागले मला 21च्या 21 माळ बनवायला. आणि तिरडा जो मी तुम्हाला अगोदर सांगितलं ते गोळा करायला. आता ऑफिशियली पूजेचे सामान रेडी आहे. म्हणजे फुलं वगैरे मी आणलीच होती. दुर्वा माळ मी डायरेक्टली माळच बनवतो इकडे टाईम सेव्ह होण्यासाठी. आता तर थोडंसं फर्निश करेल. ताईला देतो मी. ताई फर्निश करेल तोपर्यंत मी आंघोळ करेन. आणि मग मी तोपर्यंत तर अशी रांगोळी वगैरे काढतो. आणि मग मी तुम्हाला दाखवतो आमचा बाप्पा कसा दिसतो आणि डेकोरेशन कसं केलं आहे आम्ही. तर अशा प्रकारे पूजा वगैरे झालेली आहे. पाऊस बघा तुम्ही, पाऊस बघा किती मगापासून नुसता पाऊस पडतोय. नुसता पाऊस म्हणजे पाऊस. अजिबात थांबायचं नाव नाही अजिबात. हे आमच्या बाजूचं घर. आता बघूया मोदक कसे बनवतात. नैवेद्य आहे आपला. पहिल्या दिवसाचा नैवेद्य असतो मोदक. डायरेक्टली मोदककडे शिकूया कसे बनतात. म्हणजे बनतात तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युली. मी जरा एक असंच टाइमलॅप्स दाखवतो तुम्हाला. टाइमलॅप्स नाही बोलतो, एक सिनेमॅटिक दाखवतो. कसा आहे बाप्पा? बाप्पा कसा आहे? छान आहे. इकडे बघणार असं दाखवणार काय. तुला मी रेकॉर्ड करतोय. तुला आता बोल की आता बोल. आता मी काय बोलतो ते बोल. बोल आता आम्ही पप्पाची संध्याकाळची पूजा करू आणि आरतीला जाऊ आणि नंतर मग बोल नाचायला जाऊ. ते मी रेकॉर्ड करणार. म्हणजेच
माझा मामा बघत राहा तुम्ही नक्की. आता तोवर टाटा तुम्हाला. बाय बाय. असं कर. धूप अगरबत्ती केलेली आहे, घाम वगैरे झालेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. म्हणजे ही टाळ दिसते टाळ, ॲक्च्युली ही टाळ मी जेव्हा लहान होतो म्हणजे माझ्या भाच्याच्या वयाचं होतो ना तेव्हा मला आणून दिलेली माझ्या मामाने म्हणजे मम्मीने. आणि आता ही टाळ माझा भाचा यूज करतोय. म्हणजे काय कमालाची गोष्ट आहे ना. ऑलमोस्ट तिला झाली असेल 25 वर्ष झालीत. आणि आता मी आरतीचं मी थोडं फुटेज दाखवेन आरतीचे. मी डिसाईड केले की ताई आरती घ्यावी, कारण की सगळी तयारी पूर्ण जी बघताय ना तुम्ही ही सगळी तयारी ताईने केली पुढे येऊन. मी फक्त गणपती गेला. ऑनेस्टली मला सुट्टी नाही भेटली म्हणून तिने यावेळेस टेक केअर केली पाहिजे म्हणून मी मान तिला पहिला दिला आहे. आणि तिला पहिली आणि प्लस माझ्या याच्यात अजून एक होईल इथू पण आहे की मला शूटिंग म्हणजे जरा ब्लॉगचा कंटेंट नाही बोलू शकता. आरती घेता येईल, सर्व सिनेमॅटिक्स घेता येतील म्हणून आरती ताई पहिली घेईल. आणि बाकीचे पण आता मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर काय डिसाईड होईल, भजन घ्यायचं आहे कुठे की नाच, म्हणजे आमच्याकडे नाच बोलतात ते घ्यायच्यात. त्याच्यावरती फोकस करूया. बाय. तर आता चाललो आहे दिसत नाही. आता मी चाललो आहे आरतीला. एकटाच आहे, भाचा मागे लागत होता पण एवढ्या अंधारात पुढे त्याला नेणार. पण पटापट आरती करूया म्हणजे दुसऱ्यांची पण आणि आपली पण दाखवतो. चला बाय.
अशा प्रकारे सक्सेसफुली डे 1 कम्प्लिटेड. आज्ञा घेतो तुमची मी. आय होप तुम्हाला डे 1 आवडला असेल. नीट चालतोय ना? हां, डे 1 आवडला असेल. आणि डे 2 कम्स विथ न्यू सरप्रायझेस. ती सरप्राईज काय असेल, कुठे काय असेल, काय प्लॅनिंग आहे माझं ते उद्याच बघेल आणि म्हणजेच की नेक्स्ट एपिसोडमध्ये कळेल. तोवर बाय बाय. लाईक करा. अँड यू नो वॉट, आय डोंट मेक व्लॉग्स, आय मेक मेमरीज. बाय बाय.